नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCकडनं ह्या वर्षीची महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ओके कंबाईनचा पेपरची ॲडव्हर्टाइजमेंट बेसिकली या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी हा पेपर तुमचा कंडक्ट केला जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी जागा ह्या वर्षी खूप कमी आहेत, त्यामुळं डिसअपॉइंटेड बेसिकली मी आहे. नक्कीच आपण जागा पाहूया कोणत्या कोणत्या आहेत त्या. पहिली जागा असणार आहे ती सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित. फक्त आणि फक्त या पोस्टसाठी मित्रांनो 3 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत. काय बोलणार आता मी. त्याच्यानंतर खाली येऊया राज्य कर निरीक्षक ओके बेसिकली स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर STI देखील आपण या पदाला बोलतो कधी कधी. त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी जागा पाहिल्या तर 279 पदांसाठीची ही भरती या पदासाठी असणार आहे. तुम्ही कास्टनुसार जागा पाहू शकता. जागा डिसअपॉइंटेड मी सांगतो कमी आहेत. एवढं जागा म्हणजे खूपच कमी जागा यार. जागा तरी 1000 जागा काढायला पाहिजे यांनी. 1000 जागा काढून टाका. हां, काय प्रॉब्लेम आहे. तिकडे बिहार उत्तर प्रदेशला किती जागा काढतात सध्या. जागा काढल्या पाहिजे बेसिकली. जाऊन आता काय बोलू शकत नाही आपण याच्यावरती. त्याच्यानंतर अर्ज सादर करण्याचे जे महत्त्वाचे कालावधी आहेत ते आपण पाहून घेऊया. अर्ज तुम्ही करू शकता मित्रांनो 1 ऑगस्ट 2025 पासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट तुमची या ठिकाणी असणार आहे 21 ऑगस्ट 2025 पर्यंत. ओके, साधारणतः 20 दिवसाचा कालावधी या ठिकाणी आहे. लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. तर खाली येऊया. तर मित्रांनो, याच्यामध्ये PSIच्या वगैरे जागा याच्यामध्ये काहीही मेन्शन नाही आहे. आत्ता तरी नाही आहे, भविष्यात आल्या तरी येऊ शकतात, पण आत्ता याच्यामध्ये काही मेन्शन नाही. फक्त 2च जागांच्या बाबतीची माहिती याबद्दल या भरतीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये यांनी दिलेली आहे. ओके, तर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीची माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊया. ओके, तर मित्रांनो, आरक्षणाविषयी माहिती आहे. तर तुम्ही महाराष्ट्र शासनाचा लाभ घ्यायचा असेल आरक्षणाचा तर विविध प्रकारचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. दिव्यांग असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे काय आहे ते असलं पाहिजे. ओके, त्यानंतर वयोमर्यादा पाहून घेऊया मित्रांनो. या ठिकाणी जर मागासवर्गीय असाल SC ST OBC EWS SC BC 43 वर्ष एज लिमिट असणार आहे मॅक्झिमम. किमान वय तुमचं असणार आहे 18 वर्ष. अमागासवर्गीयांसाठी 38 वर्षाचं मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी असणार आहे. ओके, शैक्षणिक पात्रतेमध्ये मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. एनी ग्रॅज्युएट त्यांना पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याजवळ असणं या ठिकाणी आवश्यक आहे. ओके, त्यानंतर खाली येऊया. ओके, याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे का वाचून घेऊया एकदा. ओके, एवढं काय महत्त्वाचं नाही आहे. निवड प्रक्रिया कशी आहे तर निवड प्रक्रियेमध्ये बेसिकली तुमची प्री होईल, मेन्स होईल. ओके, हे बेसिकली जे टप्पे असतात जुने तेच तुम्हाला या ठिकाणी फॉलो करावे लागतील. सहाय्यक कक्षाधिकारी आणि राज्य कर निरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा तुमच्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर मुख्य परीक्षा होईल. पूर्वपरीक्षेला 100 गुण असतील आणि मुख्य परीक्षेला या ठिकाणी मित्रांनो 400 गुण या ठिकाणी असणार आहे. हे लक्षात ठेवायचे. तर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीची माहिती पाहूया मित्रांनो. ओके, अर्ज सादर कसा करायचं आहे तर तुम्हाला जुनं तुमचं MPSC कॅन्डिडेटचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून KYC वगैरे झाले की नाही तर चेक करा आणि फॉर्म भरून टाका. ओके, फी वगैरे पेमेंट वगैरे करा, फॉर्म भरून टाका. डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. डॉक्युमेंटचं कागदपत्र तुम्ही पाहू शकता. ओके, याच्यामध्ये कागदपत्रामध्ये नॉन क्रिमिनल असेल, तुमचं जातीचं प्रमाणपत्र असेल, ओके, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला असेल, डोमासाईल असेल, अनाथ सर्टिफिकेट असेल, म्हणजे जर पात्र असेल तर पाहिजे तुमच्याकडं. खेळाडूचं असेल तर पात्र असेल तर पाहिजे. EWS सर्टिफिकेट वगैरे असेल तर सगळं PDF स्वरूपामध्ये तुमच्याजवळ ठेवा आणि नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे परीक्षा शुल्क हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. अमागास प्रवर्ग म्हणजेच ओपन उमेदवारांसाठी 394 रुपये या ठिकाणी फी असणार आहे. मागासवर्गीयांसाठी 30 फी होते, 100 रुपये कमी, 294 रुपये. ओके, माजी सैनिकांसाठी पण सेमच क्रायटेरिया आहे बेसिकली मागासमध्ये. ओके, याच्यामध्ये जर खाली काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. आता डिसअपॉइंटेडच ॲड आहे जागा कमी असल्यामुळं. काही एवढी उत्सुकता माझ्या मनामध्ये नाही आहे. तुमच्या मनामध्ये काही उत्सुकता असेल नक्कीच कमेंट बॉक्स ओपन आहे ते देऊ शकता तुम्ही. ओके, काय डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.